दिल्लीच्या स्फोटाच दरम्यान जी कार जप्त करण्यात आलेली आहे किंवा ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारमधून मिळालेली हाडं दातांचे नमुने जुळलेले आहेत। कार चालवणारा डॉक्टर उमरच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। उमरच्या आईचे डीएनए हे मृतदेहाशी जुळले। स्फोट झालेली कार उमर चालवत होता। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्या प्रकरणामध्ये जी कार होती त्या कारमध्ये जे मृतदेह आढळले ते आरोपींचे मृतदेह हे डीएनए टेस्ट त्याची करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आता डॉक्टर उमर याच्या आईचे डीएनए हे त्याच्या मृतदेहाशी जुळलेले आहेत। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? जी आता नवीन माहिती समोर येतेय कार मधले जे मृतदेह आहेत त्याचा डीएनए डॉक्टर उमरचा जुळलेला आहे आईसोबत असं समजतंय। आणखी काय तपशील आहे? अगदीच डॉक्टर उमरवरतीच पहिल्यापासून शंका उपस्थित केली जात होती आणि ज्या पद्धतीने हरियाणामधील फरीदाबादमध्ये 2900 किलोग्रॅम स्फोटकं सापडली होती, त्याच्यानंतर 50 ग्रॅम तिसऱ्या दिवशी सापडली होती। त्या दृष्टिकोनातून उमरचं आणि फरीदाबादमधील डॉक्टरचं मौलानाचं कनेक्शन असल्याचं सांगितलं जात होतं आणि खरंच ही गाडी उमर चालवत होता का हे पहिल्यापासून शंका होती। मात्र डीएनए टेस्टमुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता शिक्कामोर्तब झालेला आहे। उमर या ठिकाणी जे पांढऱ्या रंगाचं कापड समोर तुम्हाला पाहायला मिळतंय त्या ठिकाणी गाडी घेऊन आला होता। त्याच्या अगोदर तो दिल्लीमध्ये साधारण 10 तास गाडी फिरवत होता। तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरला, कॅनॉट सर्कल असो, त्याचबरोबर सोनेरी मस्जिदची समोर असलेलं गौरी शंकर मंदिराच्या समोर जो मार्केट आहे त्या मार्केटमध्ये देखील तो गाडी घेऊन गेला होता। त्याच्यानंतर तो परत गेला आणि त्याने या ठिकाणच्या सोनेरी मस्जिदची जी पार्किंग आहे त्या पार्किंग समोर गाडी लावली। 3 तास त्या गाडीमध्ये बसून राहिला। मधल्या काळात तो कुठेतरी गेला असं देखील म्हटलं जात आहे। जवळच असलेली जामा मस्जिद आहे त्या जामा मस्जिदमध्ये तो गेला होता का दर्शनासाठी किंवा काही लोकांची या ठिकाणी बैठक केली का अशा चर्चा सुरू होत्या आणि त्यानंतर तो 3 तासानंतर या ठिकाणी 6:52 या ठिकाणी पोहोचला आणि या समोरचा जो पडदा लावलेला आहे त्या पडद्याच्या ठिकाणी त्याने गाडी आणली आणि गाडी आणून या ठिकाणी स्फोट केला होता। आता तो उमरच होता का? त्यांनी जी गाडी आणलेली ह्याच्याशी याचे हाडं जुळले जात आहेत आणि त्याच गाडीत तो होता का? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आता डीएनए टेस्टमधून मिळाली आहेत। कारण उमरच्या आईचे डीएनए जे आहेत त्याच्या गाडीमधील जे हाडं सापडले आहेत, दात सापडले आहेत त्याच्यावरती तो मॅच झालेला आहे। त्यामुळे उमेरने हे केलं होतं। आता एकंदरीत जर पाहिलं साधारण 8 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली होती। त्यापैकी 6 डॉक्टर आहेत आणि त्यापैकी एक जो होता तो त्याच्यापैकी एक म्हणून डॉक्टर उमरकडे पाहिलं जात होतं। या लोकांच्या साथीदारापैकी एक डॉक्टर उमर होता। तो ज्या पद्धतीने फरीदाबादमध्ये कारवाई झाली होती त्यामुळे तो घाबरला होता आणि त्याने अखेर त्याच्याकडे जवळ असलेलं अमोनियम नायट्रेट त्याचबरोबर इतर स्फोटक घेऊन तो या ठिकाणी पोहोचला आणि त्याने या ठिकाणी अशा पद्धतीने आत्मघाती हल्ला केला हा आता स्पष्ट झालेला आहे। या सगळ्यामध्ये जैश ए मोहम्मद नावाची संघटना असल्याचं समजतंय। मात्र रिद्धी एक सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्याने हा हल्ला केला होता, आत्मघाती हल्ला होता आणि त्याने घाबरून या ठिकाणी पोहोचला। कारण त्याच्या मित्रांना ज्यावरती कारवाईचा फास आवळला जात होता त्याच्या मित्राकडे एक कनेक्शन सापडलं जात होतं आणि ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये भारत सरकारने केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी कारवाई करत या सगळ्या लोकांना पकडलेला आहे त्यामुळे तो घाबरला आणि तो या ठिकाणी आला आणि 6:52 त्याने या ठिकाणी स्फोट केल्याचं पाहायला मिळालं। जी